श्री स्वामी समर्थ. मी जनार्दन काशीद आणि तुमचं स्वागत करतो आपल्या JK759 या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये. आपल्याच म्हणलं पाहिजे मित्रांनो, कारण तुमचा सपोर्ट आणि मी एक माध्यम आहे. म्हणजे तुमचं आणि माझं जर कनेक्ट व्हायचं असेल तर हा यूट्यूब एक माध्यम आहे, म्हणून हे आपलंच चॅनल बोललं पाहिजे. तर आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर मित्रांनो, आज तारीख आहे 25, वार आहे शनिवार आणि आपण आता निघालेलो आहे. वाजलेत 8:30. आत्ता जस्ट घरातून बाहेर आलो आहे आपण. आपल्याला थोडंसं आज शनिवार असल्यामुळे मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे, तिथं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथून मग CNG भरून मग लॉग इन व्हायचं आहे. तरी अर्धा तास जाईल, 9 वाजतील आपल्याला लॉग इन व्हायला. तर सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. एका मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी एक छोटीशी तुमची मदत, सबस्क्राईब आणि लाईक एवढीच अपेक्षा माझी आहे तुमच्याकडून. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण कुठे कुठे जाणार आहोत, काय काय ट्रिप मिळणार आहे, कोणते कोणते. एक आपल्याला पर्सनल बुकिंग आलेली आज मुंबई दर्शनची, पण काहीसा थोडासा व्यवहार न जुळल्यामुळे ती नाही घेतली. तर आपण लोकलमध्येच करणार आहोत. ओला आणि उबरचा पास आहे आपल्याकडे, काल ॲक्टिव्ह झाला आहे संध्याकाळी. आणि ओलाचं तर तुम्ही महिन्याचा आपण रिचार्ज केलेलाच आहे. तर असंच बाकी म्हणजे हे करता काल आता थोडंसं अर्निंग आपली कमी झाली, पण नाराज न होता परत नवीन दिवसाची एकदम नवीन सुरुवात चांगल्या पद्धतीनं चांगल्या जोमानं करायची. आपण अपेक्षा ठेवायची, कष्ट करायचं. शेवटी देणं न देणं त्या परमेश्वराच्या हातामध्ये, एवढंच मला याच्यामधून सांगायचं आहे. तर आता जास्त वेळ नाही घालवत मित्रांनो, आता डायरेक्ट जातो आपण शनी मंदिरात, आपलं मारुती मंदिरात जातो, दर्शन घेतो, CNG भरतो आणि मग लॉग इन होतो. मग तुम्हाला अपडेट देतो. झालं दर्शन मित्रांनो हनुमंताचं. आता हे लिंबू आणलं आपण बांधायला. तुम्हाला तर माहिती आहे, आपण प्रत्येक शनिवारी हे लिंबू आतलं काढतो आणि हे लिंबू तिथं बांधून घेतो. हे जुनं गेल्या शनिवारचं आणि आता हे या शनिवारचं नवीन. तर अशा पद्धतीनं आपण लिंबू आता गाडीला बांधलंय. मारुती रायाचं दर्शन झालंय, आता CNG भरायला जाऊ. तर तुम्ही बघू शकता, हनुमंतरायाचं मारुतीचं आपण दर्शन घेतलं, लिंबू वगैरे गाडीला बांधलं. जर शनिवारची आपली प्रथा आहे, पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं, आज पण दाखवलं. तर अशा पद्धतीने CNG भरला. पण ॲक्च्युली झालं की CNGचा मी फोटो काढायला किंवा व्हिडिओ शूट करायला विसरलो, कारण मला वॉशरूमला जायचं होतं, तोपर्यंत CNG हे झाला. तर 478 रुपयाचा CNG बसला आहे. आणि आपण आता बघू शकता तुम्ही, एक कांडी कमी आहे, फुल कांड्या होत्या, आत्ता एक कांडी उतरली आणि ट्रिप 0 केले. 9:16 मिनटं झालेत. आता ट्रिपची वाट बघतोय. आणि ॲक्च्युली मित्रांनो, काल मी पेट्रोल पण 1500 रुपयाचं टाकलं. कारण का म्हणजे पेट्रोल कशासाठी टाकलं कारण सांगतो मित्रांनो. जर समजा 1-2 कांड्या जर ज्यावेळेला आपल्या राहत असतात CNGच्या, आणि पेट्रोल जर आपल्याकडे कमी असेल, 1-2 कांडीच असेल, आणि जर आपल्याला एखादी ट्रॅफिकमधून कुठे वगैरे नवी मुंबईची चांगली बुकिंग लागली तर ती बुकिंग घेता येत नाही मित्रांनो. बुकिंग जर घेतली आणि CNG संपला, पेट्रोल संपलं, तर प्रॉब्लेम येतो. त्यामुळे भीत ती बुकिंग घेता येत नाही, ती बुकिंग सोडून द्यावी लागते आणि त्याच्यामुळं आपलं परत नुकसान होतं. नंतर CNG भरून आपण ज्यावेळेला वेळ करतो त्यावेळेला पुन्हा बुकिंग भेटत नाही अशी चांगली. तर त्यामुळे मी पेट्रोल भरून घेतलं. समजा आपल्याकडे जर रिझर्व जरी गाडी लागली CNG, तरी एखादी चांगली बुकिंग चालूमध्ये आली तर आपण घेऊन जाऊन ती ट्रिप झाल्यानंतर मग ते पेट्रोलवर जरी गाडी चालवायला लागली तरी परवडतं. तर आपण ते नंतर CNG फ्यूल करू शकतो. या एका कारणासाठी मी काल 1500 रुपयाचा CNG भरला आहे, बाकी दुसरं काही कारण नाही. आता फटाफट दोन्ही ॲप लॉग इन करतो आणि कोणती एखादी ट्रिप, आज शनिवार दिवस आहे, चांगला व्हावा ही अशीच मारुती चरणी प्रार्थना.
आणि बघूया आता कोणत्या कोणत्या ट्रिप मिळतात. तुम्ही बघू शकता 10:52 झालेत, 37 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता उल्हासनगरला आहे. उल्हासनगरला एक ट्रिप आलेली आपल्याला, आपण कामोठा हायवेला थांबलेलो, तिथूनच ट्रिप आलेली. चांगली ट्रिप होती, पैसे चांगले दाखवले म्हणून आपण आलो. 912 रुपये 920 रुपये कस्टमरने दिले आपल्याला. मी तुम्हाला इथं कस्टमर त्या ट्रिपचा स्क्रीनशॉट टाकतो. हे बघा, हे कस्टमर इथं आपण सोडलेत, 1 मिनटं. आणि हे बघा, हे कस्टमर आपण ड्रॉप केलेत इथं. आणि याच्यानंतर परत लगेचच आहे आपल्याला एक तिकडली ट्रिप लागली, तर आपण आता त्या दुसऱ्या पिकअपला चाललो आहे. ते पिकअप करून पनवेल साईडची ट्रिप आहे, देतो तुम्हाला अपडेट. मित्रांनो, पहिली ट्रिप आपण उल्हासनगरला ड्रॉप केली. त्या ट्रिपचे आपल्याला 920 रुपये कस्टमरने दिले. आणि जस्ट ती ट्रिप ड्रॉप करायच्या अगोदरच एक आपल्याला ट्रिप आलेली पनवेल, म्हणजे गावठाण म्हणून काहीतरी होतं. नीट क्लिअर ॲड्रेस आला नव्हता म्हणून मी चेक केलं. तर ती ट्रिप उलवेची आहे मित्रांनो, एकदम सुंदर ट्रिप आहे. 1000 रुपयाच्या वरती काहीतरी त्याच्यात आपल्याला पैसे दिलेत. आणि अशा पद्धतीने आपण आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आहे. आता जस्ट कस्टमरला पिकअप करून उलवेला ड्रॉप करतो. या ट्रिपचे पण चांगले पैसे, 2 ट्रिपमध्येच 1 नंबर काम होणार आहे. तर पोचल्यावर मी देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही 1:44 झालेत, 89 किलोमीटर गाडी चालले आणि आपण आता जस्ट आलो आहे उलव्याला. कस्टमरला ड्रॉप केलं. 2 ट्रिप आपल्या कंप्लीट झाल्यात सकाळी. पहिली ट्रिप कामोठे उल्हासनगर आणि उल्हासनगर टू उलवे. चांगल्या ट्रिपा झाल्या. मी ह्या ट्रिपचे पण तुम्हाला देतो. 51 किलोमीटर झाली, 1 तास 44 मिनटं लागले. या ट्रिपचे 1023 रुपये कस्टमरचं बिल झालं. कस्टमरने आपल्याला 1050 रुपये दिले, म्हणजे 30 रुपये एक्स्ट्रा दिले, 20-30 रुपयेवरचे. तर अशा पद्धतीने 2 ट्रिपामध्येच आपलं जवळजवळ 2-1 हजाराचं काम झालं आहे उबरमध्ये. आता 3 कांड्या CNG आहे. बघूया, आता इथे एक CNG पंप आहे, CNG पंप भरू, जेवण वगैरे करू आणि नंतर लॉग इन. थांबलो आहे मित्रांनो CNGच्या लाईनमध्ये. आणि लाईन जरा आहेच, एक 10-12 गाड्या आहेत पुढे आपल्या. पण ट्रिप पण काय कोणती वाजत नाही. मग दुपारचं टायमिंग आहे, सध्या ट्रिप कमी असतात दुपारच्या टायमिंगला, म्हणून म्हणलं मग त्याला CNG भरून घ्यावं. म्हणून आता CNGच्या लाईनीत आहे. CNG भरतो, जरा पेट्रोल पंपमध्ये फ्रेश होतो आणि कुठेतरी झाडाखाली सावलीला लावून जरा चपाती आणले, जेवण करतो आणि मग नंतर लॉग इन होतो. मग आणि आज आपलं कसं सकाळ 1 वाजेपर्यंतच 2 हजाराचं काम झालं आहे. अजून 2 हजार झाले, संध्याकाळपर्यंत तरी 4000. आपण लवकरात लवकर घरी जाण्याचा प्रयत्न करू, लवकरात लवकर घरी जाता येईल. भरतो CNG. आता किती CNG बसतोय आता. सकाळी 478चा बसला आणि त्याच्यानंतर आता 3 कांड्या आहेत. आता बघूया कितीचा बसतोय. भरलाय CNG मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल. 465चा CNG बसला आहे. आता इथे कुठेतरी सावलीला गाडी पार्क करतो आणि थोडंसं खाऊन घेतो, कारण भूक लागली आहे. बघा, 1:25 झालेत, CNG भरला आहे. इथे सावली कुठे मिळते त्याचीच बघतो आता वाट. एकदा जेवण केलं ना मग टेन्शन नाही राहणार संध्याकाळपर्यंत. आणि आपण काय जास्त पण आज काम करणार नाही आहोत. मला वाटतं इकडंच भेटेल कुठेतरी सावली, तिकडं तर नाही भेटणार पुढे. 2 मिनटं. हे बघा इथं मित्रांनो, इथं मस्तपैकी छान अशी गार सावली भेटली. गाडी लावतो इथं आणि इथं जेवण करतो आता. आणि त्याच्यानंतर मग धंद्याचं बघू. बस पहिलं आधी जेवण, पोट, शरीर महत्त्वाचं आहे, नंतर धंदा. तर ठीक आहे मित्रांनो, जेवतो आणि बघतो मग नंतर लॉग इन होऊन मग कोणती ट्रिप मिळते त्याचं अपडेट. तर मित्रांनो, जेवण वगैरे झालं. तुम्ही बघू शकता 1:51 झालेत. आणि आता आपल्याला एअरपोर्टवरून एक पिन नंबर आला आहे ओलामध्ये SUV पिकअपचा. आपण आता एअरपोर्टला चाललो आहे, कारण इथून बुकिंग काय वाजली नाही. आता एअरपोर्टवरून जर पिन आला आहे तर आपल्याला 100% एअरपोर्टवरून पिकअप भेटेल. आपण आता ओलाच्या एअरपोर्टच्या पिकअप पॉईंटला चाललो आहे.
तुम्हाला दाखवतो कसं असतं पिकअप पॉईंट वगैरे ओलाचं. आपण याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवला आहे, पण तरी पण अजून तुम्हाला दाखवतो. आता इथून पुढं आपण चाललो आहे ओलाच्या पिकअप पॉईंटला. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आता पिकअप लोकेशनला जायचं आपल्याला ओलाच्या, आणि तिथून कस्टमरला पिकअप करून मग कोणची ट्रिप आहे वगैरे काय कसं काय तुम्हाला मी अपडेट देतो याच्यामध्येच. व्हिडिओ जरा मोठा होईल मित्रांनो, होऊ द्या मोठा झाला तर, पण पिकअप पॉईंट तुम्हाला आयडिया येईल पिकअप पॉईंटला कसं कुठून काय पिकअप करायचं ते. तर ठीक आहे मित्रांनो, चालू राहू द्या व्हिडिओ. काय झाला, मी जस्ट पिकअप पॉईंटला आत घुसत होतो तोपर्यंत कॅन्सल झाला, म्हणून परत तिथंच थांबलो. गाडी फिरवत होतो, परत अजून आला पिकअप. मग आता कसं असतं, एखाद्या कस्टमरने पिकअप केला असेल त्याने कॅन्सल केला असेल आणि आता परत आला. हे बघा मित्रांनो, हे वरून गाड्या आपण हे वरून येतो ड्रॉप करायला, त्याच रूटने जायचं आहे, फक्त खालून पिकअप आहे एवढंच. आता ते पुढून आपण तिथून ओलाचं पार्किंग मित्रांनो बाहेर नाही, उबरचं पार्किंग बाहेर आहे, पण ओलाचं पार्किंग आतमध्ये. मी जातो तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यानंतर, कारण मी व्हिडिओ शूटिंग कंटिन्यू ठेवू शकत नाही मित्रांनो. कारण काय, एखाद्या वेळेला कोणी हे केलं म्हणून त्याच्यासाठी मी व्हिडिओ शूटिंग कंटिन्यू ठेवत नाही. चुकीचे पहिलं ज्यावेळेला गेल्या वेळा आलं तर त्यावेळेला आतमध्ये भेटत होतं. आता ही जे टोकन आहे ना ते पूर्णपणे इकडं बाहेर पार्किंग केलं आहे ओलासाठी, तर बाहेर टोकन मिळतं. मित्रांनो, ओलाचा जो पिन आला होता गेल्या वेळा, मला जसा पिन आला ना तसं मी आतमध्ये गेलेलो पिकअप केलेला, पण यावेळेला मला वाटलं पिन आला म्हणून गाड्या नसतील म्हणून आपण डायरेक्ट जाऊ, पण इथं सिस्टम खूप वेगळी आहे मित्रांनो. आता तिथं ओलाचं पार्किंग चालू झालं नवीन या साईडला, तिथे गेलो तर तिथे माझ्यापुढे 20 गाड्या आहेत आणि सकाळी 7 वाजल्यापासून एक जण उभा आहे, त्याला अजून पिकअप भेटला नाही. तर मी आत्ता नंबर 20 गाड्या, मला कधी पिकअप भेटायचा, त्याच्यामुळे आपण एअरपोर्ट कॅन्सल. आता सध्या बाहेर निघलो आहे. आता विचार चालला बेलापूर वगैरे त्या साईडला जाऊया. उलव्यामध्ये पण नको, आता उलव्यामध्ये लांब आहे इथून उलवा. बेलापूर जवळ आहे आता जस्ट. बेलापूर सीवूड या साईडनं कोणती तरी बुकिंग घेऊन आपण काम करूया. देतो कोण तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एअरपोर्टमधून बाहेर आलो आणि बेलापूरला तो किल्ल्याच्या सिग्नलवरून जस्ट लेफ्ट घेत असताना की आपल्याला खारघरची ट्रिप आली एक्सेलमध्ये, सीवूडवरून, सीवूड मॉलवरून. पटकन ॲक्सेप्ट केली आणि खारघरला आलो. सेक्टर 36ला कस्टमरला ड्रॉप केलं आहे. ऑनलाईन पेमेंट होतं कस्टमरचं. कस्टमरला ड्रॉप करून आता आपण बाहेर येऊन इथं थांबलो रोडला. बघूया आता ट्रिप कोणती वाजते. ट्रिपा तर वाजता आहेत बरं का, पण एखादी आपल्याला परवडेबल अशी एखादी चांगली ट्रिप घेऊ आणि करू. आता मला वाटत नाही की मी मुंबईमध्ये घुसेन किंवा बाकी कुठल्या गर्दीच्या ठिकाणी जाईन. मला वाटतं मी इथल्या इथंच आता ट्रिप काम करेन मुंबईमध्ये वगैरे, कारण 2300-2350 रुपयेपर्यंत काम झालं आहे आपल्याला. आपलं अजून जे काय होईल ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत तेवढंसं इथल्या इथंच काम करायचं आहे. तर बघतो आता कोणती ट्रिप मिळते, देतो अपडेट तुम्हाला. तर आपण आता कस्टमरला सोडलं आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई. खारघरला होतो, जे आपण सीवूडवरून बुकिंग घेऊन गेलो उबरमध्ये, खारघरची होती सेक्टर 36ला. तिथं थांबलो, तिथं जरा आराम केला आणि आराम म्हणजे खूप झोप येत होती, कारण सकाळी लवकर उठल्या जरा थोडंसं, त्यामुळे झोप लागली. मग त्याच्यानंतर परत तोंड वगैरे धुलं, फ्रेश झालो जरा, आणि तिथून मग आपल्याला एक ओलामध्ये ट्रिप मिळाली नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची एक्सेलमध्ये. कस्टमरला आता जस्ट ड्रॉप केलं आहे. पार्किंगमध्ये जाण्याचं नाही, बघण्याचा सुद्धा विचार नाही आहे माझा. आपण आता डायरेक्ट उलव्यामध्ये निघून जाऊ. उलव्यावरून कोणती ट्रिप भेटेल आपल्याला चांगली. तर आपलं जवळजवळ आता 2700-2700 रुपयेपर्यंत काम झालं आहे. म्हणजे काल 10 वाजेपर्यंत जेवढं काम झालं तेवढं आत्ता काम झालं आहे आपलं. बघू शकता तुम्ही, 5:15 झालेत. गाडी चालली 145 किलोमीटर. तर जातो आता उलव्यामध्ये आणि बघतो कोणती ट्रिप मिळते ते. मित्रांनो, उलव्यामध्ये होतो, वेट केल्यानंतर एक आपल्याला बुकिंग मिळाली, पण इकडे GNPTची मिळाली मित्रांनो. हे GDL इकडे दिसते तुम्हाला, ही GDL कंपनी दिसते. इथली बुकिंग होती. 400 रुपये मिळाले. कस्टमरला ड्रॉप केलं आहे. आता इथून काय भेटेल का नाही भेटेल काय सांगू शकत नाही. मला ॲक्च्युली कळालं नाही मित्रांनो. ही बुकिंग पनवेल वाटली मला, पण ते ॲड्रेस व्यवस्थित आला नाही. मी ॲक्सेप्ट केली आणि OTP टाकला तर डायरेक्ट इकडे घेऊन आले मॅपने. ठीक आहे, चला आलो आता इकडे. बघूया आता इथून तिन्ही ॲप चालू केलेत, सर्व चालू केलं आहे मी कॅटेगरी. इकडून आपल्याला उलवे, विलवे, पनवेल, खारघर, वाशी
कळंबोली कोणची भेटेल ते ट्रिप घेऊन आता इथून निघायचं. आता आपल्याला घराच्या तर अशा प्रकारे आपण आता पोचलो आहे नेरूळ सीवूडला. तर आपल्याला तिथून निघत होतो उरणवरून, तर तिथून एक कंपनीतून पिकअप आला आपल्याला नेरूळचा डायरेक्ट ट्रिप वाजली 375 रुपये काहीतरी आपल्याला भेटली. डायरेक्ट नेरूळ सीवूडला ड्रॉप केलं आणि ड्रॉप करून आता आपण जस्ट इथं थांबलो आहे मॉलच्या इथं आसपास. आणि बघूया आता इथून आपल्याला घराकडे जायचं आहे. जवळजवळ आता उबरमध्ये आपलं 3000 क्रॉस झालं आहे आणि ओलामध्ये एकच ट्रिप झाले. अजून एखादी ट्रिप घेऊन घराकडे जायचं आहे. बघू आता कोणती एखादी ट्रिप मिळते, काय होतं आहे काय नाही, आणि टोटल अर्निंग आपला आकडा किती होतो आहे देतो अपडेट. 8 वाजत आलेत. जास्त वेळ थांबणार नाही मी, 15-20 मिनटं या अर्धा तास थांबेल आणि याच्यानंतर भेटली तर भेटली, नाही तर मग MT निघून जाईन मी घरी. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही 8:51 झालेत. 208 किलोमीटर गाडी चालली आपण आता सध्या आहे कामोट्यामध्ये. तर आपलं इथून घर आपलं 2 किलोमीटर आहे, म्हणजे टोटल गाडी 210 किलोमीटर होईल. ओलाची एक ट्रिप मिळाली आपल्याला. आपण सीवूडला होतो, तिथून एक ओलामध्ये आपल्याला डायरेक्ट कामोट्याची ट्रिप मिळाली. पटकन घेतली, आलो, कस्टमरला ड्रॉप केलं. आता घरी जातो. आज लवकर टायमिंगमध्ये घरी आलो आहे. तर घरी जातो आणि टोटल अर्निंग आपली ओलामध्ये आणि उबरमध्ये किती झाले, टोटल अर्निंग किती झाले, CNG किती गेला आहे तुम्हाला देतो अपडेट. तर ठीक आहे मित्रांनो, आपण अशा पद्धतीनं आता पोचलो आहे. 9 वाजलेत. तर तुम्ही बघितलं असेल आजचा दिवस आपला एकंदरीत छान गेला, म्हणजे बऱ्यापैकी गेला. सकाळी आपल्याला त्या 2 ट्रिपा उल्हासनगर आणि उल्हासनगर टू उलवे, त्या 2 ट्रिपामुळे डायरेक्ट अर्धं काम तर आपलं तिथंच झालं होतं. त्याच्यानंतर मग आपण छोट्या ट्रिपा, आपण मुंबई साईडला आज गेलोच नाही. आपण फक्त नवी मुंबईतच इकडंच काम केलं आणि एक उल्हासनगर. मुंबई साईडला गेलो असतो आय थिंक अजून थोडासा बिझनेस जास्त झाला असता. पण ठीक आहे. एक आज मुंबईला नाही जायचं ठरलं होतं, ट्रॉफिकमध्ये वगैरे कंटाळ येतो. खरंच तुम्हाला सांगतो, मुंबईला जायचं ना, ट्रॉफिक चाललंय जाम वैताग आहे तुम्हाला. शनिवारी रविवारी शक्यतो मी मुंबईला जायचं टाळतो, नवी मुंबईतच काम करतो. बाकीचे दिवस मग सोमवारी वगैरे मुंबईला जावंच लागतं, तिकडे गेल्याशिवाय पर्यायच नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो उबरमध्ये आपण 4 ट्रिपा कंप्लीट केलेत. तर उबरमध्ये 4 ट्रिपाचे 3064 रुपये आपलं काम झालं आहे उबरमध्ये. ओलामध्ये 2 ट्रिप कंप्लीट केलेत, 724 रुपयाचं काम झालं आहे. टोटल मिळून आपलं 3761 का 81 रुपये काहीतरी काम झालं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आपण उबरचा पास मायनस केला 254, ओलाचा पास मायनस केला 85 रुपये, आणि CNG 210 किलोमीटर गाडी चालली. 210 किलोमीटरला माझा एक अंदाज असतो मित्रांनो, 100 किलोमीटरला मी 5 किलो CNG पकडतो. 8×5 = 400 रुपयाचा CNG. तर 210 म्हणजे 800 रुपयाचा CNG पकडला. तर त्याच्यातून 800 रुपये जर CNG मायनस केला, मी ह्याचा पण स्क्रीनशॉट देतो कॅल्क्युलेटरचा. तर आपले टोटल आपल्याला आज 2700 ते 2750 का 2600 रुपये प्रॉफिट राहिला आज टोटल. बऱ्यापैकी प्रॉफिट राहिला आहे. प्रॉफिट आता आपला हळूहळू दिवसेंदिवस थोडा वाढत चालला आहे, कारण आपल्याला आता आयडिया येत चालले. कारण ह्याच्या अगोदर आपण काय ओला उबेर वगैरे कंटिन्यू करत नव्हतो. किती वाजता जायचं, किती वाजता यायचं, काय आयडिया नव्हती. म्हणजे काम ओला उबेरला काम करत होतो, पण जी रुटीन असते ना रोजची, ती नव्हती आपली. ती आता हळूहळू रुटीन बसत चालली. काही दिवसांनी चांगली आपली अर्निंग पण हळूहळू 3000, 4000, 5000 क्रॉस होईल. आपण प्रायव्हेटमध्ये कंपनीमध्ये प्रायव्हेटमध्ये गाडी करत होतो आणि बाकीचे दिवस ओला उबेर करत होतो. पण आता आपल्या कंपनीची गाडी बंद झाल्यामुळे आपण कंटिन्यू पूर्णपणे ओलामध्ये करतो आणि त्याच्यामुळे व्हिडिओ पण आपले रोजच्या रोज येत आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, 2600 रुपये एक बऱ्यापैकी चांगला दिवस गेला. उद्या आहे रविवार, उद्या पण आपण सकाळी उद्या सकाळी नाही, उद्या मित्रांनो सकाळी आपल्याला जरा काम आहे. उद्या आपल्याला आई वगैरे आपली गावी जाणार आहेत, त्यामुळे थोडं मार्केटमध्ये वगैरे जाऊन काहीतरी सामान वगैरे देऊन परत एकदा डॉक्टरकडे उद्या जाऊन त्याच्यानंतर दुपारनंतरच आपण गाडी काढू उद्या पण. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आपल्या या चॅनलवरती रोजच्या रोज ओला उबेर अर्निंग रिलेटेड व्हिडिओ रोजच्या रोज येत जातील तुम्हाला. कधी एखादा कुठे आपण गेलो वगैरे बाहेर तर व्हिडिओ नसेल बनवला तरच व्हिडिओ राहतील, किंवा आणि पर्सनल बुकिंगचे पण आपण व्हिडिओ बनवतो.
तर आणि व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारत जावा, त्याच्यावरती पण आपल्याला व्हिडिओ बनवता येतील. कसं असतं तुमचे जे प्रश्न आहेत ते मला जर समजले तर त्याच्यावरती मी मला जी माहिती आहे ती मी आपण उत्तर देऊ शकतो. आणि व्हिडिओमध्ये असं बोलत गेलं ना, मी तर डेली अर्निंगच्या व्हिडिओमध्ये जर बोलत गेलं ना, व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे मग मोठा व्हिडिओ शक्यतो कोण बघत नाही, पण तुम्ही बघत जावा मोठा व्हिडिओ. जरी मोठा व्हिडिओ असला तर त्याच्यातून तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळत जाईल. तर एखादा असा कुठला जरी टॉपिकचा व्हिडिओ असेल तर ते पण आपण बनवत जाऊ. तर ठीक आहे मित्रांनो, आता थांबतो, भूक लागली, जाऊन जेवण करायचं आहे. गुड नाईट, श्री स्वामी समर्थ. आणि नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. चला बाय.